Thank you so much, Jitendra Joshi. I just want to introduce you to all these dentists that we have today with us, जो फ्रंट लाइन में काम कर रहे हैं और सारे कोविड पेशेंट्स के साथ काम कर रहे हैं। तो मैं अभी ये पूरा प्रोग्राम आपके पास दे रही हूँ। आप उनसे बात कीजिए, आप उन्हें जानिए और वो आपको जानेंगे। थैंक यू सो मच फॉर डूइंग दिस फॉर अस वंस अगेन। माय प्लेजर, एब्सोल्यूट प्लेजर, एंड फॉर यू स्पेशली बिकॉज you have helped me and my wife, and you are such a generous and you are such a wonderful person, and I'm very happy to first of all doing it for you, and then all these heroes and heroines, the real life heroes. So I'm really very glad to be here. Yeah. Thank you. So I think I will first ask Govind to say hello, क्योंकि उसकी वजह से सब आज हम यहाँ पर है। गोविंद, तुम शुरू करो सबसे पहले, तुम मिलो जितेंद्र साहब से। हेलो सर। हाय गोविंद, काय म्हणता? यस सर, मजेत. मराठी इज ओके विथ ऑल ऑफ यू ना? यस सर. ओके, बोला. कसे आहात सर? मायसेल्फ डॉक्टर गोविंद भताने. हाय गोविंद, मी बरा आहे. मी 3-3.5 महिने घरात स्वतःला कोंडून घेतलं होतं. घरातली कामं करत होतो, जेवण बनवत होतो दररोज रात्री. आताही मी माझ्या एका मित्राच्या फार्म हाऊसला आलोय 3.5 महिन्यानंतर, 2 दिवसापूर्वी, आणि इथे रेंज नव्हती पूर्वी जेव्हा आम्ही यायचो. आता ते जिओला आहे, त्यामुळे मग माझ्या मुलीलाही बोलवलं, बायकोलाही बोलवलं. आता ते जे जेवणाची तयारी केली आहे आणि आता आपलं हे संपलं की जेवण बनवणार त्यांच्यासाठी. तर दॅट्स व्हेरी नाईस सर. तुम्ही तर ऑलराऊंडर आहात सर. नाही बाबा, मी ईच अँड एव्हरी पर्सन, मला असं वाटतं आपल्या घरी जी आपली आई असते, ज्या आपल्या आज्या होत्या, आणि प्रत्येक पुरुष जो जेवण बनवतो, घरातली कामं करतो, भांडी धुतो, कपडे धुतो, फरशी पुसतो, सगळं करतो, तो ऑलराऊंडरच असतो. आणि ती प्रत्येक बाई, आपण फक्त तिला, त्या बायकांना ते इतका थँकलेस जॉब आहे तो, की आपण दररोज लहानपणापासून इतक्या वेळेला जेवलोय, इतक्या वेळेला आपण त्यांनी दिलेलं 4 वेळेचं जेवण आपण जेवलोय, पण कधी आपल्याला ते वाटत नाही की आपण ते थँक्स टू देम. जेव्हा आपण बनवायला लागतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे, दिस इज नॉट अ इझी जॉब. सो बट या, एव्हरी वुमन इज ऑल राउंडर, आय मस्ट से, and every man who cooks, who works in the family, for the family, is all rounder. So I am a common man, and there's nothing special about me. Yes sir, but sir, आम्हाला आज वेळ दिला, आम्हाला खूप जास्त चांगलं वाटलं तुमच्याशी वेळ दिला त्याबद्दल. अरे मी मोकळाच आहे, मी काय करतोय, कुठे काय शूटिंग चालू आहे, कुठे काय नाटकाचे प्रयोग चालू आहे. मी जेवढे फक्त काय जरा सुरुवातीला लाईव्ह सेशन्स आणि मुलाखती वगैरे खूप झाल्या, बट आफ्टर अ पॉइंट एक येतो ना काळ असा आपल्या मनामध्ये की अरे हे काय चाललंय यार, हे कसं होणार. म्हणजे जी माणसं अनेक कामगार होते ज्यांना जायचं होतं, अनेक पोलिसांवर हल्ले झाले, अनेक डॉक्टर्स ते कोविड पॉझिटिव्ह व्हायला लागले. आणि मग विचार आला की आपण हेल्थ सेक्टरसाठी काय काम केलं, आणि हेल्थ सेक्टर विषयी आपल्याला फक्त ताप आला की डॉक्टर आठवतो, इतकंच. म्हणजे आज रुक्षदा मॅडम सारख्या मॅडम आहेत, ज्या डॉक्टर्स आहेत, ज्या मला सुद्धा माहित नव्हतं की मानसिक आजार नावाची गोष्ट ही इतकी मुख्य आणि त्याला महत्व दिलं पाहिजे. पण हळूहळू तुम्ही जसं जगता तसं कळायला लागतं. आणि कोविडच्या निमित्ताने तर असं वाटतंय की या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष द्यायला हवं होतं. चला आता इथून पुढे तरी देऊया. समाज म्हणून, सरकार म्हणून, माणूस म्हणून, नागरिक म्हणून, ते आपण जे इतकं एकमेकांवर डिपेंडंट आहोत, आपण किती डिपेंडंट असतो डॉक्टरवर, आपण किती डिपेंडंट असतो या सगळ्या गोष्टींवर. आपल्याला बँकेतनं दररोज पैसे काढावे लागतात आणि घालावे लागतात, म्हणून बँकेचे व्यवहार आपल्याला वाटते की हो हे गरजेचं आहे. आपण दररोज जेवतो तरी सगळ्यात अंडररेटेड जर काही गोष्ट असेल तर ती इट्स फूड, आणि त्याचमुळे तो शेतकरी आणि या सगळ्या गोष्टी.
समाजाची व्यवस्था बघून, हे सगळं बघून कुठे कुठे मन खट्टू होतं. पण पुन्हा एकदा तुम्हाला उभारी घ्यावी लागते. पुन्हा एकदा तुम्हाला इट्स लाईक तुम्ही व्यायाम करता, सोरनेस असतो येस अंगात, तुम्हाला वाटतं नको आज व्यायाम करायला, पण तुम्ही पहिली 10 मिनिटं तुम्हाला पुश करावं लागतं आणि मग परत तुम्ही त्या लूप मध्ये येतात. तसंच आहे ते जगण्याचं, पण मला असं वाटतं की ते ते तसंच आहे. पुन्हा एकदा स्वतःलाच उभारी द्यावी लागते. म्हणजे ना, येस सर आपणच स्वतःला कमवायचं असतं आणि मगच आपण स्वतःला खर्च करू शकतो. ॲज अ येस ह्युमन सर बिंग, येस नॉट in terms of money, but in terms येस of emotions and ते आपल्याला कमवावं लागतं दररोज. काहीतरी येस स्वतःला सर देऊन पाहावं. सो आय एम हिअर. मी 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 आय एम रिअली व्हेरी व्हेरी हॅपी. येस सर थँक्यू सर थँक्यू मित्रा, थँक्यू. या तर तुम्ही फील फ्री टू आस्क मी एनिथिंग. माझी बायको आता आतमध्ये, त्यामुळे पहिले अफेअर विषयी पण विचारू शकता. फील फ्री टू आस्क मी एनिथिंग. येस सर येस Whatever. सर Please tell me whether you have liked my work. Please tell me whether you haven't liked anything. Please tell me मी काय इम्प्रूव्ह करू शकतो स्वतःमध्ये. मी आणखी कुठली गोष्ट केली पाहिजे. Whatever you feel like. Please open up. येस Open up. येस Don't worry. अच्छा, सर शुरुआत डॉक्टर में सिर्फ मराठी चलेगी? क्योंकि मुझे नहीं पता है कि सबको मराठी आती है कि नहीं, क्योंकि हमारे यहाँ पे राजस्थान से भी कुछ डॉक्टर्स हैं जो शायद कौन मराठी है? नहीं समझ पाएंगे. Who is from Rajasthan? मुझे किसी ने कहा था कि राजस्थान से भी हैं. एक मिनट, मुझे तो यहाँ पे देखो कितने लोग हैं. 1 2, ये आपके अलावा 1 2 3 4 5 6 6 ही लोग हैं. नहीं, अरे 7 8 9 10 इधर भी है. ओके, विक्रांत सूर्यवंशी इज नॉट देयर. मनीषा जाधव, हाँ त्या आल्या. ओके, तो कौन है हेलो राजस्थान से? आया नहीं है वो अभी। अच्छा, तो आएंगे हेलो तो ठीक है, हम लोग मारवाड़ी गाना बजा देंगे उसके लिए. हाँ, येस यस सर आई एम प्रेजेंट सर somehow network problem is there. सूर्यवंशी जी, ते क्या गाव राव ते? हॅलो ते क्या गाव राव? सर मी इथे औरंगाबादचा आहे सर. अरे मग राजस्थानवरनं कोण आहे? मी नाही आहे सर राजस्थानचा. राजस्थानचं डॉक्टर्स आणखीन जॉईन झाले नाहीत. मी ते होते म्हणजे बिझी मग आहेत बाकी सगळ्यांना वाटतं मराठी, पेशंट्स मध्ये. अरे मग बाकी सगळ्यांना मराठी येते हो ना. हो 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 सर सगळे सागर कम्फर्टेबल आहेत. नायडू सागर Yes, sir. Yes, अरे, sir. Yes, येतं sir. का मराठी येतं तुला? Yes, sir. Yes, sir. I understand Marathi. Yes. Sir. Okay, first of तो all, let me tell मराठी. you, I am a Marwadi guy from by birth. I am Marwadi. I born and brought up at Pune, but I learned. I'm trying to learn Marathi after I came to Bombay or Mumbai or whatever, and Okay. then I started learning, good Marathi because I wanted to. मला काम करायचं होतं मराठी नाटकामध्ये. So I'm comfortable with Marathi and Hindi. Anything. My English is not so fluent, but I can understand. You can talk to me in English. I'll talk to you in Hindi or Marathi or Marwadi, whatever. सर वी बोल. आर ऑल सर आम्ही सगळे मराठीमध्ये कम्फर्टेबल आहोत. अरे बिंदा, Yes, yes. बोल ना. येस हे बघ, मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, काय दात सगळ्यांचे 32च असतात. त्यामुळे आपल्याला माहिती आहे. दात दुखायला लागला तर सरदारजीचा कमी दुखतो आणि मारवाड्याचा जास्त दुखतो, असं काही नसतं. सो दाताच्या बाबतीत, शरीराच्या बाबतीत देर इज नो धर्म और भाषा और एनिथिंग, बिंदास. सर ऍक्च्युली मी एक आपल्या जे डॉक्टर्स प्रेझेंट आहेत त्यांना थोडं इंट्रोड्यूस करून देतो. हे डॉक्टर विक्रांत सूर्यवंशी, डॉक्टर सुधीर डोळे, डॉक्टर चेतन देशमुख, डॉक्टर शुभम मनगटे, डॉक्टर अनामिका बनसोडे, देन डॉक्टर मनीषा, डॉक्टर रुपाली करांडे, डॉक्टर सागर नायडू आणि डॉक्टर श्रद्धा वर्मा. सर आम्ही सगळे जे आहोत ना, आय कॅन सी तर ते एव्हरीबडीज नेम. आय कॅन रीड. या सर ऍक्च्युली काय आहे, हे स्वॅब कलेक्शन्सच्या कामामध्ये सगळेजण ऍज अ रोल प्ले करत आहेत. ओके. जे कोविड-19 चे स्वॅब कलेक्शन्स होतात त्यामध्ये स्वॅब कलेक्शन साठी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग्स आहेत सर. अरे पण म्हणजे इतकी डॉक्टरांची कमी की डेंटिस्ट सुद्धा तिथे भरती करून घ्यावं लागलं ना. येस सर. आणि काही डॉक्टर पळून गेले, म्हणजे ते येत नाही समोर. येस सर.
पण तसं होतच म्हणजे शेवटी माणूसच आहे ना डॉक्टर पण. हो कोणाची हो बायको म्हणते, कोणाची आई म्हणते नको जाऊ, कोणाचं काय. येस सर येस सर आय कॅन अंडरस्टँड. आपण कुणाही विषयी राग नाही ठेवायचा आणि जो काम करतो त्याला आपण प्रेम द्यायचं. बट येस व्हेरी हॅपी शुभम, रुपाली जी, श्रद्धा, यार श्रद्धा तर श्रद्धा वर्मा, तुमचं काय नाव आहे? वो हाउ श्रद्धा डू यू? वर्मा ना एक्चुअली 2 लोग हैं, तो वो दोनों एक साथ आपसे बात कर रहे हैं एक ही विंडो से, तो अच्छा, हमें मैं डबल यार, ट्रीट मिल रही है. ती पोस्टेड आहे सर, सध्या वर्किंग चालू अच्छा, आहे. मग तुमचं नाव काय आहे? तुम्ही श्रद्धा बरोबर आहात ते? हा, डॉक्टर सीताराम जगताप. सर ऍक्च्युली सीताराम. मी तेच म्हटलं यार, पेशंट माणूस मुलगा दिसतोय, नाव श्रद्धा कसं काय? पण काही काही नावं असतात ना, जसं किरण, प्रकाश, ही नावं, Yes, प्रकाश yes. कौर, प्रकाश सिंग, हे पण असतात. हा Yes. तो दोघांनाही नमस्कार. सुधीर, अनामिका, विक्रांत, चेतन, सागर. हा फक्त आयफोन आहे, त्यांचं नावच नाहीये. चेतन घोडे. चेतन चेतन घोडे. चेतन घोडे. हाय चेतन. हाय सर. आणि मनीषाजी नमस्ते. सगळ्यांना नमस्कार. बोला काय म्हणता? सर मेन सायदा रुक्षुदा मॅमच राहिल्या. नाही त्यांना, अरे त्यांना सर्वप्रथम त्यांचं नाव घेऊनच सुरुवात केली की बाबा त्यांच्यामुळे मी आता आहे. म्हणजे मला आता न्यूज चॅनल पासून कोणी काही बोलवलं मी जात नाही. मी लाईव्ह बंद केलं, कारण मला असं लक्षात आलंय ही वेळ अशी आहे की ही वेळ आता आत जाण्याची आहे. माणूस म्हणून असा काळ नाही मिळत. सो मला कधी कधी असं वाटतं की इट इज व्हेरी डिफिकल्ट टाइम. या इट इज, बट ओझोनची लेअर सुद्धा नीट झाली आता. पक्षी मला रस्त्यावर मॉर्निंग वॉक करताना दिसतात. पक्षी कधी वॉक करताना बघितलं होतं? नाही, पण ते छान दिसतात. कुठे मोर आलेत, कुठे कोण आलंय. आणि मला एक गोष्ट लक्षात आहे की माणसाने ना माणसाला खूप चढवून ठेवलं वरती. नो डाऊट, माणूस, मॅनकाइंड व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर आहे. म्हणून तर आपण बोलतोय. फोनचा शोध लावला, सगळ्याचा शोध लावला. पण इतक्या दिवसात माणसं बाहेर नाही पडली ना अख्ख्या जगामध्ये. नेचरचं काही बिघडलं नाही बॉस. नेचर म्हणतो वेदर यू आर मीटिंग मी, यू आर ॲट होम, वेर एव्हर यू आर, वी आर देअर. नेचर इज देअर. सर या कोरोनाने दाखवून दिलं आपण पाहुणे या जगावरचे. हा, कोरोनाने नाही रे, प्रत्येक वेळेला प्रत्येक मृत्यू होतो ना तेव्हा आपल्याला कळतं, पण आपल्याला ते वळत नाही. आपल्याला वाटतं की आपण राजे, वी आर द किंग अँड क्वीन. ठीक आहे, प्रत्येक फॅमिलीचा आपला आपला किंग आणि क्वीन असतो, पण खरा किंग कोण असतो? व्हॉट आय फील की व्हेनेवर आय गो फ्रॉम आरे कॉलनी, आय फील की हे जे झाड आहे हे माझी मुलगी पण बघते, मी पण बघतोय, कदाचित माझ्या बापाने पण बघितलं असेल, कदाचित माझ्या आजोबांनी आणि त्यांच्या पण वडिलांनी बघितलं असेल. झाडाचं जेव्हा एक झाड कापलं जातं ना तेव्हा 5 पिढ्या कापल्या जातात. ईच ट्री इज it belongs to 5 generation at least generations. So I feel, so I'm very happy to be born. and मी आता जिथे आहे, आता मी तुम्हाला दाखवू नाही शकणार, पण खूप छान आहे जागा आणि साधं आहे नेचर. सो या मजा आहे. माणसाला वाटतं जाम आता विजा चमकत आहेत तिकडे, there is light, there was raining, there are trees. One dog is sitting here. He's my friend. Day before yesterday, I made mutton. So he came from somewhere, and I came to know that it is smelling delicious. That's why he came. He came with 2 more friends. We had, and then I offered him and 2 of his friends. So it is sharing. मैं पूछूं, यहाँ पे कौन कुकिंग नहीं करता है? We do, but it's been like 1.5 months नहीं के लिए, because we don't get a time.
Like I'm to doing from morning 8 o'clock till in the night 12 o'clock. So we don't Right. get time. Yeah, that's okay. टाइम नहीं मिलता तो बात अलग है, लेकिन किसी किसी को पसंद नहीं है, मतलब I मेरी love कुछ cooking otherwise. Okay. हाँ, मतलब कोई कुछ मेरी सहेली हैं जिनको पसंद ही नहीं है कि, तो मैं बोलता हूँ ठीक है यार, आप ऐसा मर्द ढूंढ लेना कि जो पका सके। किड से शादी Good करो। suggestion. मतलब आपको नहीं पकाए, वो खाना पकाए, तो ऐसा ऐसा ढूंढ लेना। और दोनों में से एक को आना चाहिए, नहीं तो इतना पैसा कमाओ कि आप कुक रखो। Good. हाँ, दोनों में से Good एक को आना idea. चाहिए। हाँ हाँ, और मुझे बहुत अच्छा लगता है। आई फील लाइक विपश्यना जाते हैं ना लोग, मैं भी गया था, बट कुकिंग इज लाइक डूइंग मेडिटेशन, एंड द मोस्ट अंडररेटेड थिंग इन दिस वर्ल्ड इज कुकिंग, मोस्ट Yes, अंडररेटेड। yes, एक एक yes. यार, मतलब स्मेल, मसाले, कैसा कैसा इजाद किया लोगों ने, मतलब काय शोध आहे तो, किती सुंदर शोध आहे, यु नो। प्रत्येक शोध लावणाऱ्या माणसाने, काकाचा शोध लावलेल्या माणसापासून ते या मोबाईलचा शोध लावलेल्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या पोटात काहीतरी रुचकर जेवण गेलं, म्हणून त्यांनी शोध लावले, है ना। सो बरोबर. कुकिंग इज समथिंग विच आय चेरिश. It's very interesting actually. It आणि is मास्टर mind शेफ blowing. या Sir, लॉकडाऊन actually ओके या ऍक्च्युली मला एक सांगायला आवडेल सर, कुकिंग मध्ये एक्सेप्ट ज्वारीची भाकरी आणि पुरणपोळी मला सर्व काही बनवता येतं सर, पण ते कसं ऑन द कंडिशन, जर ऑप्शनच नसेल तेव्हा कुकिंग करतो सर मी. हा, म्हणजे तू आणखी तुमच्यापेक्षा जास्त कोणाच्या तरी हातचं बरं खाल्लं असेल, त्यामुळे आपल्याला आपलं कळत असेल, नको नको आपण दुसरं देत कष्टाचं काम आहे ना ते. पण भाकरी, Yes, yes. मी पण भाकरी बनवली नव्हती. अरे इझी आहे भाकरी, तू तू पीठ कसं ते मळतोयस ना, त्याच्यावर आहे ते भाकरीचं. थोडं थोडं पाणी टाकत जायचं, ती तुटते, नाही तर ती तुटू नये म्हणून येस येस. बाजूनी, म्हणजे आता तुला कसं समजावून सांगू, बाजूनी असा हात ठेवायचा आणि ती दुसऱ्या हाताने असं थेपत जायची. येते रे भाकरी, येते. आणि सर तुला मी सांगू, एकदा दोनदा अल्टरनेट मिक्सिंग माहिती आहे आम्हाला तसं. मॅगी. नाही, अल्टरनेट मिक्सिंग करतो ना आम्ही डेंटल मटेरियल Yes, yes, मध्ये. yes. हा हा, त्याच्यामध्ये आम्ही तेच करतो. अरे तुम्ही लोक ते डेंटिस्ट, अरे बापरे, मला तर ना दातबीत मध्ये, आय एम अ स्मोकर, सो मला माझे दात वगैरे ते होतात. मी काय म्हणतात, मला नाशिकला एक फार चांगलं ते मी त्याच्याने मी घालतो, पण इट इज बापरे बापरे बापरे, ते दात पांढरे करून घ्यायला ज्या बायका आणि ते हिरो हिरोईन जातात ना, वाइट अच्छा जी, वो आपके दांत तो मोतियों जैसे चमक रहे हैं, तो उसके लिए डाबर का लाल दंत म्हणजे, और जूट, हे जे लावतात ना तुम्ही लोक, जे लावता ना, त्याच्यानी पुढचे 2 दिवस काकडी पण नाही खातायत. नाही ते मला आत्ता ते फिलिंग आलं माहितीये. सो इट इज, पण मला आठवलं ते, हा तुम्ही मळता ते पीठ, काय काय असतं डेंटिस्ट. आणि आय थिंक आफ्टर म्हणजे हे जे डेंटिस्ट इज दी ओनली डॉक्टर who comes here. इथून बोलतो तो आपल्याशी आणि तो इथून बघतो आपल्याला. आय डोंट थिंक कोणी डॉक्टर इथे येतो. इट इज दी ओनली डेंटिस्ट. हा, त्यामुळे डेंटिस्टला खूप, जसं आमचा मेकअप, की मेकअप मन जो असतो ना, तो इथे येऊन हात लावतो ना, त्यामुळे त्याचा हात, त्याचं ते सगळं, त्याचं ते असं छान छान पाहिजे, तसं ते डेंटिस्टचं असतं, नाही का. बरोबर. बरोबर. व्हॉट डू यू फील? हा, येस येस येस. गुड ऑब्झर्वेशन सर. ऑसम. या ओके ऑब्झर्वर. नो नो. रुक्षिता मॅडम गेल्या. ओके, नो प्रॉब्लेम. बोला, तुम्ही विचारा. हे बघा, जेवढा वेळ घालवाल ना, तर हे बघा, मला नंतर जेवण बनवायचं, मी आत्ताच सांगतो, माझी पोरगी वाट बघते, बाबा जेवण हॅलो सर, बनणार आहे. मी डॉक्टर शुभम नागपूरवरनं. हाय शुभम. सर, तुमचं दुनियादारीचं डायलॉग ऐकायचं होतं एकदा, दुनियादारी मूवी मधलं. अरे यार, म्हणजे ते डायलॉगची गोष्ट अशी आहे ना मित्रा, की मी प्रामाणिकपणे सांगतो, आय एम नॉट एक्झॅजरेटिंग.
पण आपण डॉक्टर रस्त्यात भेटल्यावर म्हणतो का जरा एक इंजेक्शन द्या ना. तर ते डॉक्टरचं त्याचं प्रिपरेशन असतं. तसं डायलॉग नावाची जी गोष्ट आहे त्याचं एक प्रिपरेशन असतं आणि ती जी दुनियादारी नावाची गोष्ट आहे, आय गेस त्याला 7 वर्ष झाली दुनियादारीला, 7-8 वर्ष झाली. येस येस. हा सर. भाई ते मेवणे 2013. मेवण्यांचे पाहुणे वगैरे जे होतं ना, येस सर. मला मी मागच्या केलेल्या सिनेमाचे म्हणजे पोस्टर गर्लचा डायलॉग आहे, शेतकरी म्हणजे झिरो असतो झिरो, आणि ते सगळं मला नाही आठवत. म्हणजे मी ते एवढे जीबी घेऊन चालत नाही. माझी हार्ड डिस्क नेहमी रिकामी असते. हा, असल्या तर काही MBच्या कविता असतात, नाहीतर मी ऑल डिलीट करत राहतो मी. सर आम्हाला आवडेल एखादी कविता ऐकायला तुमच्याकडून. शेवटी जाताना म्हणतो ना. अच्छा सर, ओके सर, चालेल. तुमचं एक खूप फेमस सॉन्ग आहे कोंबडी पळाली. हाऊ डिड यू गट इन्स्पायर टू राईट दॅट सॉन्ग? अरे नथिंग अबाउट इन्स्पिरेशन. what I did, I was a needy person. I didn't have money, and Mr. Ankush Chaudhary said that बाबा तू लिहिशील का गाणं. पैसे आले होते, गाणं लिहिलं. ते कोंबडी पाळ ते बेकम राहू द्या आवाज येत असेल लहान मुलाचा तर काही हरकत. ते अजय अतुलचं म्युझिक होतं त्यामुळे. तर ते कोंबडी पाळीच्या ऐवजी ते चिकनी चमेली ते पण गाणं आलं. इट बिकेम फेमस. सो इट इज द क्रेडिट गोज टू अजय अतुल. हे लिरिक्स ओके म्हणजे there is nothing like inspiration or rather कोंबडी पळाली तत्रा लागली. हे अजयनीच मला सांगितलं होतं, अजय गोगावलेने. मी अंतरे काय लिहिलं आणि ते आवडलं लोकांना. आणि नवीन काय लिहिताय मग तुम्ही आता? मी नवीन काय लिहिलं बरं, मी नवीन एक कविता लिहिली जी मी आता काही दिवसांपूर्वी इन्स्टावर टाकली माझ्या बायकोसाठी. ती थोडं लो फील करत होती. तेव्हा ते तिचं एक म्हटलं तिला कसं समजू. ती लो फील करत होती. मी तिच्याशी भांडत होतो की यार तू असं का करतेस, काय झालंय. पण मग माझ्या हातात काय तर लिहिणं काहीतरी. तर मी लिहून दिलं तिला. आणि आता एक जून नावाचा चित्रपट येतोय, कधी येईल माहित नाही, पण तो माझ्या मित्रांचा चित्रपट आहे. त्याची 2 गाणी लिहिली मी आता. काही म्हणजे थोडंफार चालू आहे काहीतरी. तरी मोस्टली मी आरामच करतोय. फार काही लिखाण नाहीये. मी थोडा मी इत्मीनान से रहने वाला इंसान हूं. काही घाई नाही मला कशाची. तर आम्हाला पण आवडेल तुम्ही लिहिलेली कविता ऐकायला तुमच्या तोंडून. ऍब्सोल्युटली मी ऐकूनच. मी जाताना आता एक 5-7 मिनिटात मी जेव्हा जाण्यापूर्वी एक कविता ऐकून मगच जाईल. दोन पर्याय. सर माझं एक गाणं पण Sir, I ऐकावं have a लागेल सर. question. हा, Dr. Manisha here, sir. I have a question. Okay, आता जस्ट तुम्ही बोललात की like when I feel low तेव्हा मी लिहितो. What else you do, like what you will suggest, like there are people right now, म्हणजे अशी कंडिशन आहे की everybody is like definitely going to feel low. ठीक आहे. सर प्रत्येकाने असं काय करावं किंवा तुम्ही काय करतात? म्हणजे इवन समटाइम इवन वी फेल आफ्टर गेटिंग टायर्ड अँड नोबडी इज अराउंड, म्हणजे फॅमिली पासून दूर राहा. मी काय करतो, एक गोष्ट आहे की तुम्हाला जो जन्म मिळाला तुम्ही पत्र लिहिलं होतं का? आपल्याला जन्म हवाय नाही. मोस्टली आपण माणसं जी काम करतो ते काम आपण बाय चॉईस करतो ना. मग म्हणजे फार सपक उदाहरण देतो मी तुम्हाला, पण दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. इट इज और देर आर पीपल जे जसं कोणापेक्षा तरी कोणीतरी जास्त दुःखी आहे आणि कोणीतरी कोणापेक्षा तरी जास्त सुखी आहे. सो इट इज ऑल अबाउट. जसं त्या आपल्या मित्राला भाकरी बनवता येत नाही आणि पुरणपोळी बनवता येत नाही. काही माणसांना हातच नाही. व्हॉट विल यू डू? But still they are doing wonders. आपल्याला वाटतं अरे यार थकलो यार आज. एक माणूस वयाच्या 80व्या वर्षी
धावायला शिकतोय, व्यायाम करायला सुरुवात करतो. सो या सतत प्रत्येक माणूस काही कम ऑन लेट्स डू इट असं नसतो. हे तुम्हाला जिंदगी की आखरी 70 मिनिट वगैरे असं नसतं प्रत्येकाचं. लो हाय सगळं येत असतं. इट इज जस्ट दॅट इट इज युअर प्रॅक्टिस. इफ यू प्रॅक्टिस इट सी तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधी पहिली शिवी दिली असेल ना, पहिल्यांदा sir. तोंडून Yes, पहिली yes. शिवी. ओके, Yes, sir. शिवी दिल्यानंतर आपण कुणाचं तरी अनुकरण केलं होतं. मग आपल्याला लक्षात नाही आलं की अरे, किंवा पहिल्यांदा सुख करता दुःख हरता म्हणताना, किंवा पहिल्यांदा नमाज पडताना, किंवा पहिल्यांदा चर्चमध्ये जाताना तुम्ही बघितलं कोणाला तरी ते तसं करताना. Yes, तुम्ही sir. बघितलं कोणाला तरी Sir. आरती करताना, कोणाला तरी आणि मग तुम्ही ते करू लागलात आणि हळूहळू किंवा सायकलवर पडला, ते झालं ते झालं आणि नंतर एकदा पायंडल मारलं, आला तो कोर ऍक्टिव्हेट झाला आणि तुम्ही बॅलन्स शिकलात आणि यू स्टार्टेड रायडिंग इट, यू स्टार्टेड एन्जॉईंग इट. आता तुम्हाला सायकल चालवताना तुम्हाला परत परत शिकावी नाही लागत. आता ती आली बिकॉज यू आर प्रॅक्टिसिंग इट. राईट. सो जगणं सुद्धा इट इज युअर प्रॅक्टिस. ऐकू येतं तुम्हाला? येस. तुम्हाला ऐकू येतं मी काय बोलतो? हो, Yes, sir. yes, yes, sir. येतंय. Yes, yes, sir. You're audible, sir. Yes. एक मिनिट थांबा, काहीतरी झालंय. ऐकू येतंय मी काय म्हणतो? Yes, sir. Yes, हा sir. सर येस. हा. सो ती तुमची प्रॅक्टिस आहे. सो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही हिरोज असतात, काही आयडल्स असतात, काही जागा असतात, काही आठवणी असतात, काही माणसं असतात, काही मित्र असतात, काही हिरोज असतात, हिरोईन्स असतात. ते बघितलं ना की आपल्याला वाटतं जिंदगी में कुछ बात है. Yes. Yes, sir. एखादी गोष्ट असते, जेवणाची असते, एखादं ड्रिंक असतं, एखादं झाड असतं, एखादी जागा असते, एखादी देवाची आरती असते, किंवा कोणी अश्रद्धा असेल तर आणखी काहीतरी असतं. कोणासाठी तरी गाडगे बाबा असतात, कोणासाठी तरी लाल बहादूर शास्त्री असतात, कोणासाठी बाळासाहेब ठाकरे असतात, कोणासाठी अटल बिहारी वाजपेयी असतात, कोणासाठी तरी जयप्रकाश नारायण असतात, कोणासाठी तरी शांता शेळके असतात, ताहिर लुधियानवी असतात, कोणासाठी तरी गुलजार असतात. सो इट इज यू नो व्हॉट ट्रिगर्स यू. Yes, यू नो exactly. कशामुळे तुम्हाला राग येतो, यू नो कशामुळे तुम्हाला बरं वाटतं, यू नो तुम्हाला कशामुळे उभारी येते, यू नो दिस. Yes. बट जगण्याची आपली प्रॅक्टिस ना जेव्हा सवयीत बदलून जाते ना, सवय लागते ना, तेव्हा आपण हळूहळू सपक होतो. Thank you, sir. आपल्याला what I feel whenever I sleep, I maybe sleep in a grief or in with a feeling of failure. But believe me, whenever I wake up next morning, I feel like okay, I am still alive. I still have a chance. I still have one more day. And that is Video is paused. Jitendra, are you there? yeah, I'm there. Hello. Okay. Thank you so much, sir. Seriously. I am I mean- there. Wait. अभी ये सीरियस बात Yeah. हो गई, मैं थोड़ी नॉन सीरियस बात करती हूँ. Yes. No, ma'am. it was relief, ma'am. Sometimes like you need to know to talk about something what you feel. So it was really nice. Thank you so much. Yeah, now we'll Ma'am, have good fun. मॅम ऍक्च्युली सेलिब्रिटीज पण इतकी नॉर्मल लाईफ जगतात हे आज कळतंय आम्हाला ऍक्च्युअली. No, buddy, listen. The people who treat themselves celebrities, no, they are fake people. Sorry to say. Today, I'm able to work. I'm able to deliver. This field is a ruthless field.
It is a ruthless field. Tell me one thing, आपने आखिरी बार गुरुदत्त का नाम कब सुना था? चलो ठीक है, राज कपूर का नाम कभी सुना आखिरी बार? ऋषि कपूर के टाइम ठीक है, है ना, ऋषि कपूर के मतलब मरना पड़ा उसके बच्चे को, उसके बाद राज कपूर, गुरुदत्त, इतने बड़े बड़े लोग होके गए अपने पास, भाई उनका नाम नहीं लेता आज कोई, वो अपना काम कर गए चले गए। तो एवरी ग्रेटनेस इज टेम्पररी। अगर ग्रेटनेस टेम्पररी है तो मैं किस झाड़ की पत्ती हूँ भाई? मेरे को क्या करना चाहिए, मैं, ये इंडस्ट्री एक बिजनेस है, जब तक मैं डिलीवर करूंगा ये लोग मुझे चाहेंगे, मेरा कुछ अच्छा हो गया, आप भी लोग मेरे ऑडियंस हो, मेरे ऑडियंस हो, आप मुझे चाहते हो, मैं शुक्रिया अदा करता हूँ मेरी माँ का कि उसने मुझे वो नस्ल में पैदा किया, क्योंकि उसके पास से मुझे कुछ गाना आया, मेरी नानी के पास से कुछ एक्टिंग एबिलिटीज आई, और मैं शुक्रिया अदा करता हूँ उन लोगों का कि जिन्होंने मुझे एक एक चीज सिखाई हाथ पकड़ के, तो मैं इस काबिल बना कि मैं आपके साथ बात कर सकता हूँ। एक दोस्त जो अपना फार्म हाउस, मुझे वहां तू जाके रहे ना 2-4 दिन, मेरा खुद का नहीं है कोई फार्म हाउस और हाउस, बट मैं खुश हूँ। मैं नहीं चाहता, मैं, मेरी रोटी की चाहत के आगे मुझे बहुत कुछ मिल गया। वहां पे एक गाड़ी खड़ी है 4 व्हीलर, मेरी बच्ची की फीस है साल की 1.5 लाख रुपया, वो भर पा रहा हूँ। मेरी बीवी शौकिया काम करती है, उसको सपोर्ट कर पा रहा हूँ। तो ये सेलिब्रिटी है ना, जो मानते हैं ना वो एड़े लोग हैं, उनको ये मालूम ही नहीं है कि राजेश खन्ना तक नहीं बच पाया, सुपरस्टार, उसकी गाड़ी दिन में 2 बार धोनी पड़ती थी क्योंकि लड़कियों की लिपस्टिक के दाग होते थे। उसने शादी किया तो लड़कियों ने सुसाइड कर लिया था। इतना बड़ा सुपरस्टार, आखिर में जब गए ना, कोई नहीं था देखने के लिए। तो ये जिंदगी की ये सच्चाई है। तो मैं ये सोचता हूँ कि 100 लोगों का जो, या 1000 लोगों के मजमूए से अच्छा है जो आपकी जय जयकार करे, 2 लोग वो अच्छे हैं जो आपको बताए कि भाई आ जा, ये तेरी जगह है, आ जा, हम हैं तेरे साथ। मेरे को वो 2 लोग चाहिए जिंदगी में। बाकी ये तो बिजनेस है भाई, ये तो मतलब है, मजे वाली बात है। जब आप हंसते हो तो पूरा ऑडियंस मतलब थिएटर में हंसता है, आप जब कुछ करते हो तो पूरा ऑडियंस ताली बजाता है, बहुत अच्छी बात है। लेकिन एक गया दूसरा आएगा, कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले। क्यों कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे। मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी। साहिर लुधियानवी जैसा आदमी लिख के गया भाई मेरे। तो अपन कुछ नहीं है, अपन ये इन लोगों की बदौलत हम लोग चल रहे हैं, जिन लोगों ने ज्या माणसांनी, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुलेंनी पहिल्यांदा मुलींना शिकवलं, म्हणून आज काही मुली इथे आहेत आणि 1-2 मुली तिथे मागे आहेत, जी एक शिकून सवरून दुसरी एक शिकते। कोणीतरी काहीतरी केलंय, आपल्या आधीच्या लोकांनी कोणीतरी केलंय, कोणीतरी ठरवलं की ही जी खुर्ची आहे जी माझ्या समोर आहे, कोणीतरी ठरवलं की याचे 4 पाय असतील, कोणीतरी ठरवलं की यु नो असा लाईट काढायचा, कोणीतरी ठरवलं, पण हा जो आहे ना, दिस इज नेचर। फिर भी लोग ऐसे हैं कि उसकी भी पूछ काट देते हैं और बोलते हैं कि अरे भाई ये तो हमारा कुत्ता है, डॉबरमैन है। जो नेचर है, जो नेचुरल है, वो रखते हैं भाई। हम तो ऐसे लोग हैं कि हम लोग ऊपर वाले ने शेप बनाया तो हम उसका भी जूस निकाल के पीते हैं। तो नारियल का नहीं क्या बना सकता था वो, नारियल का पानी बनाया ना उसने, तो नारियल का पानी पीना चाहिए, इसका ये खाना चाहिए। लेकिन हम लोग मोल्ड करते रहे, हम लोग करते हैं, और हम लोग बहुत ऊटपटांग लोग हैं इंसान। तो मैं ये जानता हूँ कि ये जो प्यार है वो इक्का दुक्का लोगों में ही बरकरार रहेगा जिंदगी भर। तो बाकी तो मजे वाली बात है, वो खुशी की बात है कि हाँ, बस बहरहाल ये है कि जब तक मैं सांस ले रहा हूँ, मेरे अंदर जो मेरे जो सारे, माझं फुफ्फुस आहे, माझं हृदय आहे, माझं पोट आहे, माझं यकृत जे काही आहे, these I have these essential and valuable parts in my body. I have my body with me and then my soul. So वो कोई नहीं छीन सकता। तर
तो कविता बोली जाए और फिर एंड किया जाए सेशन का, क्योंकि ये जो आज की ताजा खबर खत्म हो गई। और व्हाटएवर यू वांट टू आस्क समथिंग एल्स, आप यू टेल मी। आई नो जितेंद्र बहुत टाइम लिया है, मैं क्विकली वांट टू से कि जो लोगों को आपसे हाय बोलने का मौका नहीं मिला है उनको जरूर मौका दिया जाए। अरे वो आए हैं क्या? अरे नहीं, आप चिंता मत करो, मैं हूँ। वो कौन अपने भाई, ये शुभम तो था, गोविंद, चेतन, विक्रांत, हाँ विक्रांत भी थे, सागर तो है जी। सर सॉन्ग म्हणायचंय कोरोना वॉरियर्स साठी, सॉन्ग म्हणायचं कोरोना व्हायरस साठी, वॉरियर्स साठी। हा मी तेच म्हटलं, कारण प्रेयसी भेटत नाही म्हणून व्हायरस साठी गाणं लिहायला लागला माणूस। वॉरियर साठी म्हणा म्हणू का? म्हणा। ठीक आहे। 2-3 महिने झाले जवळपास कोणी डॉक्टर घरी नाही गेलेले काही, तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे हे गाणं सगळ्यासाठी। गुजरने वाली हवा बता, मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे। बहुत अच्छे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ की। बहुत अच्छा पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा। बहुत अच्छा यार। अरे तू सुरीला है यार, बहुत ज्यादा सुरीला है। मतलब वो जो है ना, वही थोड़ी दूर है, वो बहुत डिफिकल्ट है, वो ऐसा आसान नहीं है। सर अच्छा है यार। सर डिग्री में 5 साल गोल्ड मेडलिस्ट हूँ सर सिंगिंग में। भाई मेरे वो पता चलता है, गोल्ड मेडल तो वो देने वालों की बात है, ये तो भाई अपने लिए गाने वाला इंसान बहुत ऊपर होता है। अपन गाने से बारिश गिरे ना गिरे, अपना मल्हार गाते रहने का। थैंक यू। हाँ मतलब मैंने परसों बीवी के लिए जो लिखी थी ना कविता, वो साला 1 मिनिट रुका, 1 मिनिट। तुझ्याकडे जिओ आहे ना, तू याच्यावर आहेस आपल्या काय असतं ते इंस्टाग्रामवर। काय ना इंस्टाग्राम अकाउंट तुझं, मी तुम्हाला ती कविता ऐकवतो, रुक्षिता जी को भी पसंद आएगी, क्योंकि वो क्या हुआ, मिताली एक दिन बहुत लो फील कर रही, इतनी लो कि झगड़ा हो गया हमारा। मैंने कहा यार ये क्या है, रोटी सूरत बना के बैठी है तू, ये और झगड़ा हो गया। उसके बाद मैं सोचूं मैं क्या कर रहा हूँ, उसके मूड को और बिगाड़ रहा हूँ। और मैंने क्या किया, मैं लिखने बैठ गया। और मेरी आदत हमेशा ये है लिखने की कि मैं पहले 2 लाइनें मेरे को आती हैं, उसके बाद मैं तय नहीं करता कहाँ जाना है, वो जाते रहता है, एक पॉइंट पे रुक जाता हूँ। अच्छा है तो मैं रख देता हूँ, फाड़ देता हूँ, गुम हो जाती। वो अगर मिली ना, है अप्पा, अरे जियो 1 मिनट ना, जरा थोड़ा सा आप लोगों के लिए। तो ये जब हम कविता सुनेंगे तो ये मुश्किल होगा बोलना कि जितेंद्र को थैंक यू बोलना चाहिए या मिताली को। नहीं मिताली को ही बोलो यार, मिताली को बोलो। अरे वो बिछड़ गया हर कोई देकर पल दो पल का साथ, किसको फुर्सत है जो थामे दीवानों का हाथ, हमको अपना साया तक अक्सर बेजार मिला, हमने तो जब कलियां मांगी काटो को। तो ये है एक लड़की, वरना तो कोई टिका नहीं अपने साथ। ये है भाई असली, और उसको वो सब चीज से प्यार नहीं मैम, क्या कहते हैं यार, माझा पण जिओ तुझा पण जिओ, पण तुझ्या जिओला काय असं रेंज नाहीये का? माझा मुकेशचा तुझा अनिलचा असेल। है ना,
ये भाई लाफ्टर जिंदा रखो, लाफ्टर लाफ्टर, ह्यूमर 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 के सिवा कुछ नहीं है, नहीं तो अपन मर जाएंगे। मतलब मैं तो अभी नया निकला है। हाँ सुनो सुनो चलो। इरशाद। हाँ सर। कि दर्द अगर सीने में है तो झांक ले पेड़ों की शाखाएं, बात अगर कोई बिगड़ गई तो शायद दूजी ही बन पाए। दर्द अगर सीने में है तो झांक ले पेड़ों की शाखाएं, बात अगर कोई बिगड़ गई तो शायद दूजी ही बन पाए। नजर है धोखा रिश्तों का पर कई यार हैं कई नजारे, नजर है धोखा रिश्तों का पर कई यार हैं कई नजारे, वहां अगर कोई छूट गई तो बादल बैठे वहां पसारे। कोई जो रूठे मन मुटाव से चमक आंख की ना मुरझाए, कोई जो रूठे मन मुटाव से चमक आंख की ना मुरझाए। हंसी है हंसी आने दो गर दूजे की ही आंख से आए, हंसी है हंसी आने दो गर दूजे की ही आंख से आए। हर बारिश से पहले धुंधली आंख से तेरे आंसू टपके, हर बारिश से पहले धुंधली आंख से तेरे आंसू टपके। मौसम भी बदले है मौसम धीमी धीमी सांस सा चुपके। मुश्किल है जीना लेकिन सुन इतना नामुमकिन तो नहीं है, मुश्किल है जीना लेकिन सुन इतना नामुमकिन तो नहीं है। बिछड़ गया अगर कोई तुझसे तेरा पहला कदम वही है, बिछड़ गया अगर कोई तुझसे तेरा पहला कदम वही है। दो कदमों का सफर सभी का एक और एक के बाद चला है, दो कदमों का सफर सभी का एक और एक के बाद चला है। उगने से पहले रोजाना सूरज हर एक बार ढला है, उगने से पहले रोजाना सूरज हर एक बार ढला है। जीने की आदत है बुरी पर नशा है आखिर उतरेगा ही, जीने की आदत है बुरी पर नशा है आखिर उतरेगा ही। खेल वक्त का तिनका तिनका तेज हवा में बिखरेगा ही। है नसीब मेहमान हमेशा लेकिन वो पाबंद नहीं, वक्तशीर नहीं ना। है नसीब मेहमान हमेशा लेकिन वो पाबंद नहीं है। तू है चार दीवारी में पर मन तो तेरा बंद नहीं है। है नसीब मेहमान हमेशा लेकिन वो पाबंद नहीं है। तू है चार दीवारी में पर मन तो तेरा बंद नहीं है। उड़ने की हो सोच तो मन के पर जादू से उगाएंगे, उड़ने की हो सोच तो मन के पर जादू से उगाएंगे। बहने की बस बात है इतनी चाहेंगे तो बह जाएंगे, बहने की बस बात है इतनी चाहेंगे तो बह जाएंगे। रंग चुराती तितली फिर भी फूलों पर वो बोझ नहीं है, रंग चुराती तितली फिर भी फूलों पर वो बोझ नहीं है। सोच रहा तू सोच के अंदर ऐसी कोई सोच नहीं, सोच रहा तू सोच के अंदर ऐसी कोई सोच नहीं है। और फिक्र जवाबों की ही खातिर जब चाही मुस्कान हुई है, फिक्र जवाबों की ही खातिर जब चाही मुस्कान हुई है। आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है, आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है। और आखिरी दो पंक्तियां हैं कि तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना, तू जो चाहे तू जो चाहे तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना, तू जो चाहे तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना। पहला गा या आखिरी गा ले, पहला गा या आखिरी गा ले, तुझे मिला है एक ही गाना। खूपच छान सर, खूपच छान, ऑसम, सो मीनिंगफुल, वेरी मीनिंगफुल। ये सुना है हमारी बीवी हंस पड़ी। मतलब ऐसा है भाई, वो भी राइटर है ना, राइटर के दिमाग में 50 चीजें होती हैं। खैर जिंदगी देखो भाई, वही बोला ना, आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है। तो सोचो क्या करना है ना। तो बहुत मजा आहे, लेकिन आप लोगों से सगळ्यांना भेटून खूप मजा आली। आणि प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ। मी डॉक्टर गोविंद बोलतोय। गोविंद, यस बोलो सर। मला तुम्हाला माझ्या फार्म हाऊसला इन्व्हाइट करायला आवडेल सर, जालन्याला याल का प्लीज? जालना?
Yes, sir. ते चित्रा नहीं, गोविंद, ये नाटक सिर्फ जितेंद्र को अकेला नहीं बुला सकते हो, हमको सबको हम सबको सबको ही आना है. नाही मैं अरे भाई मैं वो पहिले आधी मी जेव्हा नाटकात कामं करायचो ना तेव्हा मी औरंगाबाद जालना खूप फिरायचो. मला जालन्याला आमच्या एका काही मित्रांचा नाटकाचा ग्रुप है जो लोग नाटक करते हैं लेकिन उनको थिएटर वेटर में नहीं करते. मतलब पेड़ है ना, पेड़ के पास खड़े हो जाते हैं नाटक से. मेरे को वहां पे भी जाना है. कभी अगर मौका रहा तो जरूर आएंगे. फिलहाल तो मेरे भाई ये क्या कहते हैं 3.5 महीने में पहली बार जब ड्राइव किया इतनी दूर तक, हालांकि एक दोस्त बीमार था तो उसको मिलने चला ही गया था, बट क्योंकि उसके जिस हॉस्पिटल में था वो, तो वहां पे वार्ड बॉयज भी बोल रहे थे कि हम नहीं जाएंगे ब्लड चेक करवाने. मैं गया, मैं बोला जो होएगा देखा जाएगा यार, अपन जाते हैं. तो आप लोग वही हिम्मत रख के सब काम कर रहे हो तो बहुत कमाल की बात है यार. और ये अपने भाई ने जो गाना गाया वो बहुत अच्छा था. विक्रांत वेरी गुड यार, प्लीज रियाज करत रहा, मस्त है ना. एंड थैंक यू फॉर सो योरसेल्फ. या सर यस. थैंक यू सो मच जितेंद्र. आई नो हमारे कुछ डॉक्टर्स हैं जो आपसे नहीं बात कर पाए, मगर मैं उनसे कहूंगी कि जाते जाते सिर्फ बाय बोलना है, क्योंकि हमने जितेंद्र को उनके डिनर से दूर रखा है. पेट में चूहे दौड़ रहे होंगे अब तक. नहीं अभी तो चूहे नहीं, अभी तो चूहे शक्कर लेने निकलेंगे, फिर वो पकाएंगे, फिर खाएंगे. 1-1.5 घंटा लगेगा उसको. अनामिका थैंक यू. क्विकली बाय कह दो जितेंद्र को, फिर हम डॉक्टर सुधीर से कहेंगे बोलने के लिए. Bye, sir. It was nice meeting you. बाय अनामिका. बाय अनामिका. Bye, sir. डॉक्टर सुधीर, आपको कुछ कहना है? जितेंद्र सर, आपके सारे मूवीज और आपके शोज, कॉमेडी शोज, जितना भी इंटेलेक्चुअल जो मीनिंगफुल सब कुछ रहता है आपका, हम सब कुछ देखते हैं, हम सब आपके फैन हैं. थैंक यू सो वेरी मच फॉर कमिंग हियर, फॉर गिविंग योर टाइम. And just one request, if in future anything comes to you related to dentistry or a dentist, एक ना एक दिवस या आयुष्यामध्ये डेंटिस्ट वरती एक पिक्चर तर बनेलच बनेल, तर प्लीज ऍक्सेप्ट करा आणि तुम्ही करा तो रोल. नक्की यार. थँक यू सो व्हेरी मच. थँक यू यार. थँक यू गाईज. देशमुख, you want to say hi? थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. खूप छान वाटलं सर. तुमचे सगळे मूवीज सिरियल्स फॉलो करतो सर. फॅन्टास्टिक सर. तुमच्याशी बोलूनच खूप छान वाटलं सर. थँक्यू यार. थँक्यू सर. थँक्यू sir. Thank you, ma'am. Thank you so much. Good night. Bye bye. Bye.